चला तर झालेली मी तयार. सकाळची वाजलेली 6 आणि आता निघलेलो आहोत लग्नाला, कारण 7-8 तासाचा रस्ता आहे. जसं की नांदेडच्या पुढी अजून 1-2 घंटे लागतात. चला झालेली तयार आणि पूर्ण ब्लॉग जे आहे ते बघत राहा, कारण आजचा ब्लॉग जे आहे ते पूर्ण लग्नाचा आहे. गुड मॉर्निंग माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना. तर चला सकाळी सकाळी निघलेलो आहोत आज लग्नाला. जसं की आमचा भाच्या पुतण्या आणि आम्ही 3 जण असे 5 जण निघलेलो आहोत लग्नाला. आणि सकाळ सकाळचा जे नजारा आहे खूप सुंदर आहे, वातावरण पण आणि झाडं वगैरे, शेती पण हिरवीगार चौकडे आहे. तर चला आजचा जे ब्लॉग आहे ते पूर्ण लग्नाचा आहे, स्किप न करता जरूर पहा. चला सकाळची जी टायमिंग आहे ते वाजलेले आहेत 10 आणि आम्ही आलेलो आहोत मस्त फ्रेश. आता सकाळी नाश्ता करायचा आहे आणि जसं आमच्या साऊथचा फेमस नाश्ता आहे, जसं इडली वडा, डोसा वडा. तर मुलाने मागवला होता मस्त इडली वडा आणि मी मागवला होता जसं नेहमीप्रमाणे. मला साधं तेलकट बिलकुल सकाळी सकाळी चालत नाही, तर बिना तेलाचा बिना ऑइलियाचा मस्त डोसा. चला सगळ्यांनी केलेला आहे मस्त गरमागरम नाश्ता आणि आता निघलेला आहोत पुढी. तर पुढी आहे आता सगळं जे आहे ते लग्नाचाच ब्लॉग आहे. तर चला आता निघलेलो आहोत लग्न आहे. तर चला पोहोचलो आहोत आता नांदेड सिटीला. आणि हे जे मोठा हायवे आहे हे नांदेडचाच आहे. पूर्ण सिटी जी आहे नांदेड सिटी आहे, खूप अशी मोठी सिटी आहे. तर चला आता आलेलो आहोत आम्ही नांदेडमध्ये आणि इथून पण 2-3 घंटे असे पुढे लागतात लग्नाला. आणि हे जे आहे शिवाजी महाराजाचा खूप मोठा आता पुतळा आहे आणि शिवाजी चौक आहे नांदेडचा आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे शिवाजी महाराजाची. तर चला आता पार पडलेलं आहे नांदेड आणि आता आलेलो आहोत आपण लग्नाला. तर चला आता गेलेली आहे एंट्रीमध्ये आणि भरपूर असे पाहुणे आलेले आहेत. आणि इथं जे आहे ते नवरदेवाच्या हत्या आहेत, मस्त फेटे बांधून फोटोशूट करायला. कारण आता शेवंती काही गेलेली नाही आहे आणि आता शेवंतीला जायची जी तयारी आहे ती चालू आहे. आणि खूप छान असं डेकोरेशन वगैरे पण भरपूर ठिकाणाचे असे पाहुणे पण आलेले होते. चला व्हिडिओ स्किप न करता आणि इथं जे आहे ते हळदी कुंकाचा कार्यक्रम चालत आहे. कारण नवरदेवाच्या इकडले नवरीच्या इकडले जे सगळ्यांना हळदी कुंकू लावून वटीची पुडी साखर असा द्यायचा जे मान आहे ते मान द्यावं लागतं. नाही दिलं तर सगळ्याला राग येतं. तर सगळ्यांची अशी मानाचं सगळ्याचं जे हळदी कुंकू आहे ते केलेलं आहे. आणि आता आलेली आहे नवरदेवाची शेवंती.
सुंदर असं पार पडलेलं आहे. आणि चला आता इथं फोटो देऊन आम्ही पण काढलेला आहे, मस्त गिफ्ट वगैरे देऊन फोटो काढलेले आहेत. आणि आता आलेलो लग्नाच्या जेवायच्या ठिकाणी. आणि खूप छान मेनू होता आणि सगळ्याला व्यवस्थित असं बसून जेवायला वाढलं होतं. तर झालेलं आहे सगळ्या सोयऱ्या धायऱ्याला भेटणं वगैरे, पाहुणे पण भरपूर भेटले. तर आता निघलेलो आहोत घराकडे. आणि ऊन तर भयंकर आहे, त्याच्यामुळं आता जाता जाता पिलं होतं मस्त पायनॅपल ज्यूस. आणि आमच्या पुतण्यानं आणि भाच्यानं जे मागवलं होतं ते मँगो फ्लेवर, आणि आम्ही मागवलं होतं पायनॅपल ज्यूस. तर मस्त थंडगार घेऊन आता निघलेलो आहोत घराकडे. खूप छान लग्न झालं, पण ऊन खूप आहे त्याच्यामुळं काहीतरी दुपारच्या वेळेस गार असं प्यायला पाहिजेच. तर मस्त घेतलेलं आहे ज्यूस. कसा वाटला ब्लॉग पुढे नक्की सांगा.